चला मंडळी, आज आपण करणार आहोत बिना कांदा लसूण मटकीची झटपट होणारी उसळ। उसळीसाठी इथं मी 1/2 किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे। आजची उसळ 4 जणांना व्यवस्थित पुरेल। एक छोटंसं वाटण तयार करूया। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि 1 टीस्पून जिरं मिक्सर मध्ये पाणी न घालता बारीक वाटून घेतलं। दोन्हीही कच्चं आहे, भाजलेलं नाही। एका टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा यात घालून ते सुद्धा वाटून घेतलं। प्रेशर पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यात घातली 1 टीस्पून मोहरी चांगली तडतडली की हिंग आणि हळद घालायची आहे। आता या खमंग बसलेल्या फोडणीत मंद आचेवर मोड आलेली मटकी 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे मटकीचा उग्रपणा कमी होतो। तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर फोडणीत 10-12 कढीपत्त्याची पानं सुद्धा अवश्य घाला। माझ्याकडचा संपला होता म्हणून घालायचा राहून गेला। आता तयार केलेलं वाटण घालून आणखीन 2 मिनिटं परतून घेऊया। या उसळीत आपण कांदा लसूण काहीही घातलेलं नाही, त्यामुळे चातुर्मासात, श्रावणात, नैवेद्याच्या पानात ही उसळ बेस्ट ऑप्शन आहे। आता यात तुमच्या आवडीनुसार 1 ते 1.5 टीस्पून लाल तिखट घाला। चवीनुसार 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। 1 हिरवी कंच तिखट मिरची अशी बारीक चिरून घाला। याची चव उसळीमध्ये फार सुरेख येते। ही उसळ तुम्ही डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता। आमच्याकडे सकाळी मुलं यात शेव घालून नाश्त्याला नुसती उसळ सुद्धा खातात। सगळं छान परतून झालेलं आहे। आता यात अर्ध भांड पाणी घालायचंय। मी मिक्सरच्या भांड्यातून मसाला खंगाळून पाणी घेतलेलं आहे। आता यात घातलेली आहे 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पूड। याने उसळीला रंग सुरेख येईल। थोडासा गुळ घातलाय। गुळ ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलात तरीही चालेल, पण थोडासा गुळ घातला तर आंबट, तिखट आणि गोड अशा सगळ्या चवी बॅलन्स होऊन उसळ अधिक चविष्ट लागते। आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून मटकीची उसळ छान मऊसर शिजवून घेऊया। 3 शिट्ट्या होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे। मी कुकरचं झाकण उघडलंय। उसळ खालीवर सारखी करून घेऊया आणि मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, मटकी किती मस्त मऊसूत शिजलेली आहे। मी कुकर पुन्हा मंद गॅसवर ठेवलेला आहे आणि यात घातलेलं आहे 1 भांडभर पाणी आणि 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेऊया। या स्टेजला तुम्हाला उसळ कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने पाणी घाला। मला थोडीशी रस्सा उसळ हवी होती म्हणून मी 1 भांड पाणी घातलं, थोडी ताजी हिरवी कोथिंबीर घातली आणि मध्यम आचेवर उसळ 2 मिनिटं छान रटरट शिजवून घेतली। गरमागरम उसळ पोळी, पुरी, भाकरी, पराठा किंवा अगदी भाताबरोबर सुद्धा मस्त लागते। सो फ्रेंड्स, ही अगदी साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक करा, सेव्ह करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी पेजला फॉलो करा। थँक्यू।